सगळ्या कामवाल्या बायका कुठे मिळत काय माहिती, सगळे काम मलाच करावे लागतात. माझ्या रक्ताची राखण करतोय. तुमच्या भरोशावर राहणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. अरे चिटकुबा, तू तू तुझ्या रक्ताची मी व्यवस्थित काळजी घेतेय. तू नको काळजी करूस, तू विश्वास ठेव ना माझ्यावर. अटक मटक सटक विश्वास ठेव म्हणे. काळजी घेते, काही गरज नाहीये. तुमच्यावर विश्वास ठेवला ना म्हणून ही वेळ आली आहे, नाहीतर एव्हाना मी अंधार युगाचा राजा झालो असतो. असो, माझ्या यातल्या रक्ताच्या एका थेंबाचा वापर करण्याची वेळ आली आहे. अच्छा, हो का? तुला तो देवळातला साधू बाबा माहितीये? महादेव बाबा? हो माहितीये. शिव आणि शक्तीच्या खूप जवळचा माणूस आहे तो. दोघेही त्याच्या तालावर नसतात. खूप विश्वास आहे त्या दोघांचा त्याच्यावर. हो, हे सगळं माहितीये मला. त्याचं काय पुढे? त्याच्या शरीरात माझ्या रक्ताचा एक थेंब गेला पाहिजे. अरे काय बोलतेस तू? त्याच्या शरीरात तुझ्या रक्ताचा एक थेंब? चिटकुबा, तुला आठवतंय ना गणपती आगमनाच्या दिवशी काय झालं होतं ते? त्या शिवाने त्याचे मायावी रूप ओळखलं होतं. टिळा लावताच त्या बाबाची राख रांगोळी झाली होती. कसं हे करणार आहात? आता असं काही होणार नाही. त्या मायावी बाबात चिटकुबाचा अंश नव्हता. ती फक्त स्फटिकाची एक प्रतिकृती होती. पण आता असं काही घडणार नाही. त्या देवळातल्या बाबाच्या शरीरात माझ्या रक्ताचा अंश गेलाच पाहिजे, नाहीतर तो बाबा माझं जगणं मुश्किल करेल. तुझं हे काम कोण करणार आहे? अर्थात अरे मी चिटकुबा, अरे मला कसं, म्हणजे कसं करू? मी जमणार आहे का मला करायला हे? जमवावं लागेल. जर तू हे काम नाही केलंस ना तर माझा सर्वनाश होईलच. पण तुमचाही विनाश अटळ आहे. पण चिटकुबा, हे मी काम कसं काय करू मला सांग बरं. त्या बाबाने मला हे काम करताना बघितलं तर? एक तर तो बाबा अंतर्यामी आहे. त्याला डोळे बंद करून सुद्धा कळतं त्याच्या आजूबाजूला काय घडतंय ते. आणि हे काम करताना मला चुकून पाहिलं तर, कळलं तर मी काय करू? मूर्खबाई, असं काही होणार नाही. काळजी करू नकोस, निश्चिंत राहा. जर त्या बाबाला कळलं तरी 5 घटिकेच्या नंतरच त्याला काही आठवणार नाही. त्यामुळे तुला जे काम करायचं आहे ना ते 5 घटिकेच्या आत करावं लागणार आहे. आता नकार घंटा वाजवू नकोस. सोपवलेलं काम पार पाड. जगायचं असेल ना तर जोखीम घ्यावीच लागेल. हा अबीर तो बाबा जिकडे कुठे असेल ना तिथून 50 पावलावर हा अबीर पसरवून ठेवायचा. जर तू त्याच्यापर्यंत पोहोचलीस आणि त्याने तुला पाहिलं तरी काळजी करू नकोस. 5 घटिकेच्या नंतर काय घडलं होतं हे तो विसरून जाईल. आणखी एक, तू जर होम हवन करत असेल तर काय करायचं तेही सांगतो. कळलं? आता लाग कामाला. घे. अटक मटक सटक. हा चिटकुबा माझी रोज एक नवीन परीक्षा घेतो.
काय करणार? स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर जोखीम घेऊन काम पूर्ण करावंच लागेल मला. शक्ती, कसला विचार करते एवढा? शिवा, आपल्याला महादेव बाबांनी अष्टमीला 9 कुमारिकांचं पूजन करायला सांगितलं, पण पहिले 6-7 दिवस काय करायचं ते सांगितलंच नाही. म्हणजे शिवा, अरे आपण अष्टमीला तर कुमारिकांचं पूजन करूच, पण सुरुवातीचे 6-7 दिवस आपण चेटकोबाला शोधायचंच नाही का? शिवा, आपल्याला पडलेलं स्वप्न आठव. त्या स्वप्नात ह्या 9 दिवसांमध्ये त्या चेटकोबाची शक्ती क्षीण झाली होती. तो दुबळा झाला होता. म्हणजे ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्येच आपण त्याला शोधून त्याचा वध करायला हवाय ना. पण मग वध करायचं असेल तर शक्ती त्याचा फक्तच आपल्याला माहिती आहे, त्याला शोधायचं कुठे? ते कदाचित आपल्याला महादेव बाबा सांगू शकते. आपण त्यांनाच विचारूया आणि आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ सुद्धा तेच सांगतील. पण ते महादेव बाबा तर गेले निघून. ते फार लांब गेले नसते. मी ना त्यांना पाण्याच्या कुंडाकडे जाताना बघितलं. सर, कोरोना, अरे कोरोना, किती वेळची हाका मारते मी तुला. कुठे आहेस? लवकर ये खाली. कोरोना, कोरोना कुठे आहेस? लवकर ये. काय झालं या बाईला? बोंबले नाही. अरे याचा कुठून हात आहे? कुठे उलट लावतास तू? वहिनी बस उलटलं नव्हतं. मी नुकताच पालता झालो, तो पालता होऊन झोपलो होतो. इतका तुम्ही आवाज होता. ए झोपू नको, इकडे काम आहे, काम आहे. उठ उठ उठ. हे बघ, आपल्याला काम करायला जायचंय, लवकर. वहिनी बस, हे काय? तुम्हाला काय झालं का? म्हणजे मलेरिया झाले, डेंग्यू झालाय, फीट येते, ताप येतोय, काय होते तुम्हाला? तुम्ही ब्लड टेस्ट केलं, तुम्हाला नक्की काहीतरी झालंय वहिनी. बस. मला काही झालेलं नाहीये. वा वा वा. आणि ना काही होईल, कळलं? हे चेटकुबाचं रक्त जे मी डब्बीत घेतले, त्याने आपल्याला एक काम सांगितले, ते करायला जायचं आपल्याला. चल लवकर. बस. हे बघा, तुम्हाला तुमच्या जीवाशी खेळायचं आहे ना, जितकं खेळायचंय तितकं खेळा. मला याच्यात गोवू नका. कमी निघालो. हे बा चेटकोबा, बोला, काय काम करायचंय? बावळट.